बघा कुठेपर्यंत आलो होतो आपण नियम 27 बरोबर. नियम क्रमांक 28 बघा नियम क्रमांक 28 काय आहे? कोणताही शासकीय कर्मचारी तो ज्या क्षेत्रामध्ये राहत असेल, ठीक आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहताय, त्या क्षेत्रामध्ये एकच मिनिट थांबा. त्या क्षेत्रामध्ये अंमलात असणाऱ्या मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्ये या संबंधीच्या कायद्याचे कटाक्षाने पालन करेल. कशामध्ये दिले? नियम 28 मध्ये. ठीक आहे. हे कर्मचारी कामावर असताना कोणतीही मादक पेय घेणार नाही किंवा त्याच्या कामाच्या वेळेत कोणत्याही मादक पेयाच्या किंवा मादक औषधी द्रव्याच्या अंमलाखाली असणार नाही किंवा आपल्या कर्तव्य पालनावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. नियम 28. ठीक आहे. कर्मचारी मादक पेयाचे प्रमाणाबाहेर सेवन करणार नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्य सेवन करण्याचे टाळेल किंवा नशा केलेल्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी येणार नाही. म्हणजे तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तर तुम्ही हे नाही केलं पाहिजे. ठीक आहे. हे नियम क्रमांक 29. बघा, शासनाने मान्यता दिलेली असल्यास शिवाय कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्यात येणार नाही किंवा अशा कोणत्याही संघटनेचा सदस्य पण होता येणार नाही. तसेच शासनाची मान्यता असल्याशिवाय कोणत्याही संघटनेला कर्मचाऱ्यांच्या वतीने कोणतेही अभिवेदन देता येणार नाही किंवा कोणतेही शिष्टमंडळ पाठवता येणार नाही. नियम क्रमांक 29 काय सांगतो? की शासनाने मान्यता दिलेली असल्याशिवाय कर्मचाऱ्यांना संघटना पण स्थापन करता येणार नाही किंवा अशा कोणत्याही संघटनेचा सदस्य पण होता येणार नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. पण इथं तुमचे 29 नियम महत्वाचे आहेत. कशामध्ये? महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम. इथूनच तुम्हाला क्वेश्चन येईल, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम. बघा, त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979. ओके. इथे बघा, शासकीय कर्मचारी वर्तणूक नियम आपण बघितले. जर वर्तणूक नियमाचा भंग झाला तर त्याच्यासाठी शिक्षा व्हायला पाहिजे, बरोबर. मग त्यांना द्यायची शिक्षा, त्या शिक्षांचे प्रकार, शिक्षा देण्याची कार्यपद्धती, त्याच्यावरचे अपील, या सगळ्यांचा समावेश कुठं होतो? शिस्त आणि अपील नियम 1979 मध्ये होतो. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके. पहिला मुद्दा आहे निलंबन. बघा, लक्षात घ्या, निलंबन. आता याच्यामध्ये तुम्हाला नियम क्रमांक 4 आधी लक्षात ठेवायचे. काय आहे नियम क्रमांक 4? बघा, एखादा शासकीय कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही योजण्याचा आयोजन आहे, बरोबर आहे. किंवा तो कर्मचारी राज्याच्या सुरक्षिततेला बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतलेला आहे, असं कोणाचं मत आहे? सक्षम प्राधिकाऱ्याचं मत आहे. किंवा त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध एखाद्या फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात चौकशी चालू असेल तर नियुक्ती प्राधिकारी किंवा त्याचा वरिष्ठ प्राधिकारी अशा कर्मचाऱ्यात निलंबित करू शकेल. बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? तो निलंबित कोण करू शकेल? नियुक्ती प्राधिकारी, ज्याने नियुक्ती केली, किंवा त्याचा वरिष्ठ प्राधिकारी. कधी कधी करू शकतो? जर तो फौजदारी गुन्ह्यामध्ये असेल किंवा शिस्तभंग, सॉरी, सुरक्षिततेला बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये तो इन्व्हॉल्व असेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करणं आवश्यक असतं. बघा, एखादा कर्मचारी अशी खूप मोठी घटना घडली की त्याला तात्काळ निलंबित करणं आवश्यक आहे. मग अशा वेळी नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी सुद्धा निलंबनाचा आदेश काढू शकतो, लक्षात घ्या. मात्र त्याने ज्या परिस्थितीत असा आदेश काढलाय ती परिस्थिती त्याने नियुक्ती प्राधिकाऱ्याला तात्काळ कळवली पाहिजे. म्हणजे निलंबन नियुक्ती प्राधिकारी त्याच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याशिवाय त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी पण काढू शकतो. पण कधी? सिच्युएशन कशी पाहिजे? तात्काळ निलंबित करण्यासाठी पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे मानवी निलंबन. आता हे मानवी निलंबन काय आहे? बघा, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपाखाली अन्यथा अटक करून 48 तासाहून अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले, बरोबर. तर अटकेत ठेवलेल्या दिनांकापासून त्यास निलंबित केले आहे असं मानलं जातं. ओके. आणि त्याला मानव निलंबन असं म्हणतात. किंवा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध एखादा आरोप सिद्ध होऊन त्यास 48 तासाहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा झाली असेल आणि जर त्याला अपराध सिद्धीनंतर लगेच बडतर्फ केले नसेल किंवा सेवेतून काढून टाकले नसेल किंवा सेवेतून सक्तीने निवृत्त केले नसेल
तर त्याच्या अपराध स्थितीच्या दिनांकापासून नियुक्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार निलंबित ठेवले असल्याचं मानलं जाईल. आता इथे तुम्हाला 48 चा फौजदारी आरोप एवढेच पॉइंट फक्त लक्षात ठेवायचं. याला म्हटलेलं आहे मानवी निलंबन. तर मानवी निलंबनावरती तुम्हाला 48 तासाच्या मुद्द्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, बाकी जास्त काही अवघड तुम्हाला विचारत नाही. त्याच्यानंतर बघा शिक्षांचे प्रकार सगळ्यात महत्वाचं आहे, हेच विचारलं जातं. तर नियम क्रमांक 5 बघा. नियम क्रमांक 5 मध्ये तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायच्या ज्या शिक्षा आहेत ना, त्याचे मुख्य 2 प्रकार आहेत. तुम्हाला विचारलं जातं किती प्रकार आहेत मुख्य? तर टोटल 2 प्रकार. ठीक आहे. पहिला प्रकार आहे किरकोळ शिक्षा. त्याच्यामध्ये एक आहे ठपका ठेवणं, दुसरा आहे पदोन्नती रोखणं, तिसरा आहे नुकसानीची रक्कम वसूल करणं, चौथा आहे वेतनवाढी रोखून ठेवणं, पाचवा आहे समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणं आणि सहावा आहे पदावनती. तर हे किरकोळ शिक्षेमध्ये 6 पॉइंट लक्षात ठेवायचे. जबर शिक्षा पहिला आहे सक्तीची सेवानिवृत्ती देणं, आठवा आहे सेवेतून काढून टाकणं, नववा आहे बडतर्फ करणं. हे जबर शिक्षा. ठीक आहे. किरकोळ शिक्षा 6, जबर शिक्षा 3. बघा आता यांच्या 3 जबर शिक्षा आहेत ना, तर कोणतीही जबर शिक्षा जर द्यायची आहे, तर त्याच्या आधी काय होतं? विभागीय चौकशी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आवश्यक असते. ओके. किरकोळ शिक्षापैकी 5 आणि 6 क्रमांकाची शिक्षा कोणती आहे बघा? समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणं आणि पदावरती. तर ही शिक्षा द्यायची असेल तर त्यापूर्वी सुद्धा रीतसर चौकशी करणं आवश्यक आहे. ओके, हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. किरकोळ शिक्षांपैकी क्रमांक 4 वेतनवाढीची वेतनवाढ रोखून ठेवण्याची जी शिक्षा असेल ना, तर भविष्यातील वेतनवाढीवर कायम परिणाम होणार आहे किंवा नाही, ही बाब आदेशामध्ये स्पष्ट करणं आवश्यक आहे का तात्पुरती आहे हे स्पष्ट करायचं. भविष्यातील वेतनवाढीवर कायम होणार असेल किंवा 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी वेतनवाढी रोखून ठेवायच्या असतील किंवा वेतनवाढी रोखण्याचा त्याच्या निवृत्ती वेतनावर परिणाम होणार असेल तर मात्र रीतसर चौकशी केल्याशिवाय शिक्षा देता येणार नाही. ओके. त्याच्यानंतर क्रमांक 5 ची खालच्या टप्प्यावर आणण्याची शिक्षा देताना सुद्धा या शिक्षेचा त्याच्या भविष्यातील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होणार आहे का नाही, हे आदेशामध्ये स्पष्ट करणं आवश्यक आहे. तर बघा इथल्या 6 पॉइंट आणि हे 3 पॉइंट याच्याशी रिलेटेड काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी. तर नियम क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दिलेला आहे शिस्तभंग विषयक प्राधिकरणाबद्दल लक्षात ठेवा. तर राज्यपाल कोणत्याही कर्मचाऱ्याला नियम क्रमांक 5 मध्ये नमूद केलेली कोणतीही शिक्षा करू शकतात. लक्षात ठेवा, पाठीमागे नियम क्रमांक 5 आपण बघितला. तर नियुक्ती प्राधिकारी ज्यांची नियुक्ती करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत अशा गट क आणि ड सेवेतील कर्मचाऱ्यांचा नियम क्रमांक 5 मधील कोणतीही शिक्षा करू शकतात. कोण? नियुक्ती प्राधिकारी. ओके. कार्यालय प्रमुख त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील गट क आणि ड कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा करू शकतात. ठीक आहे. तर इथं किरकोळ शिक्षा लक्षात ठेवा. विभाग प्रमुख आणि प्रादेशिक विभाग प्रमुख त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली गट ब च्या शासकीय अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा करू शकतात. लक्षात आलं? मुद्दे लक्षात ठेवा. तुम्हाला इथंच कन्फ्युज केलं जाईल. विभाग प्रमुख जे आहेत त्यांच्या प्रशासकीय गट अ चे जे शासकीय अधिकारी आहेत 5व्या वेतन आयोगातील रुपये 10,650 पेक्षा अधिक नसलेल्या किमान टप्प्याच्या वेतन श्रेणीमध्ये वेतन घेत असतील अशा अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा करू शकतात. ठीक आहे. तर कोण कुठं शिक्षा करू शकतं हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर बघा किरकोळ शिक्षेची कार्यपद्धती काय असेल? नियम नंबर 10. बघा एखाद्या गैरव्यवहाराच्या बाबतीत एखाद्या कर्मचाऱ्याला किरकोळ शिक्षा देणं उचित आहे असं जर एखाद्या सक्षम प्राधिकाऱ्याला वाटलं किंवा त्याचं मत आहे, तर या प्रकरणी रीतसर विभागीय चौकशी करण्याची आवश्यकता नसली तरी नैसर्गिक न्याय तत्वानुसार कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, नियम क्रमांक 10. त्याच्यानंतर जबर शिक्षेची कार्यपद्धती बघा. जबर शिक्षेमध्ये 3 पॉइंट येतात आपण बघितलं. तर नियम 8 काय सांगतो की एखाद्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी कर्मचाऱ्याला जबर शिक्षा करणं आवश्यक आहे असं प्राधिकरणाचं मत आहे. बरोबर. तर या प्रकरणी रीतसर विभागीय चौकशी आवश्यक असते. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आदेश काढता येतो का? नाही काढता येत.
आणि गैरवर्तणूक या संबंधातील कोणत्याही आरोपाच्या खरीपणाची चौकशी करण्यास पुरेसा आधार आहे, असं शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचं मत असेल, तर तेव्हा त्या आरोपांचा खरेपणा पडताळण्यासाठी सक्षम प्राधिकारी स्वतः चौकशी करू शकेल किंवा त्यासाठी एखाद्या चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकेल. नियम क्रमांक 8. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर बघा चौकशी अहवालावरील कार्यवाही. आता नियम 9 काय सांगतो, की शिस्तभंग विषयक प्राधिकारी चौकशी अहवाल जो असतो तो विचारात घेतो आणि दोषारोपाच्या प्रत्येक बाबीच्या संबंधात काय करत असतो, आपले निष्कर्ष नमूद करतो. बरोबर? आणि चौकशी अधिकाऱ्याच्या निष्कर्षाशी जर तो सहमत नसेल, तर तो नमूद करून कर्मचाऱ्याला कोणती शिक्षा द्यायची ते निश्चित करून शिक्षेचा आदेश काढतो. ओके? म्हणजे काय? ते इथं नियम क्रमांक 9 मध्ये दिले. पण अशा वेळी लोकसेवा आयोगाचा सल्ला इथं घेतला जाईल, लक्षात घ्या. आणि शिक्षेच्या आदेशासोबत चौकशी अहवाल आणि अनुषंगिक सर्व कागदपत्रे संबंधित कर्मचाऱ्याला पुरवली पण जातील. हेही इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके? तर हे झालं शिक्षे संबंधात. अपिला संबंधात तुम्हाला कोणत्या नियमामध्ये दिले? नियम 28 ते 22. आधी हेच लक्षात ठेवा, की अपिला संबंधीचे नियम कुठं आहेत? 28 ते 22. तर गट ड किंवा ब मधील व्यक्ती तिला शिक्षा करणाऱ्या आणि शासनाला दुय्यम असणाऱ्या प्राधिकरणाने काढलेल्या आदेशाविरुद्ध कुणाकडे अपील करतील? शासनाला. बरोबर? ज्या प्रकरणी शिक्षाविधानाचे आदेश शासनाने किंवा शासनात दुय्यम नसणाऱ्या प्राधिकाऱ्याने काढलेले असतील, तर आदेशाच्या विरुद्ध राज्यपालाकडे अपील केला जाईल. बरोबर? गट क च्या सेवेतील व्यक्ती तिला शिक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निकटच्या वरिष्ठांकडे अपील करू शकेल. त्यानंतर कोणतेही अपील करता येणार नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ओके? क्लिअर? त्याच्यानंतर बघा कालमर्यादा. आता एखादा आदेश आहे त्याच्यावर अपील करायचा आहे. असा आदेश अपील करताना मिळालेल्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत असेच क्वेश्चन असतात एक्झाममध्ये. किती दिवसाच्या आत सादर केलं पाहिजे? जर विलंबात सबळ कारण होतं याची खात्री पटल्याशिवाय विलंबाने अपील स्वीकारलं जात नाही, लक्षात ठेवा. अपील करणारी व्यक्ती आपलं अपील स्वतंत्रपणे आपल्या स्वतःच्या नावाने आणि अपीलीय प्राधिकरणाला उद्देशून करेल. कोणाला करेल? स्वतःच्या नावानं अपीलीय प्राधिकरणाला. ज्या प्राधिकरणाने शिक्षा दिलेली असेल त्या प्राधिकरणाच्या मार्फतच अपील सादर करावे लागेल आणि असं प्राधिकरण हे आपल्या अभिप्रायासह तात्काळ अपीलीय प्राधिकरणाकडे पुढे पाठवेल. लक्षात ठेवा. ठीक आहे? आता हे झालं अपिलाविषयी. आता अपिलावरती विचार विनिमय बघा. तर अपिलावरती विचार विनिमय नियम क्रमांक 23 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे? अपीलीय प्राधिकारी अपिलावर विचार विनिमय करून शिक्षा कायम ठेवू शकतो किंवा शिक्षेमध्ये वाढ पण करू शकतो, शिक्षा रद्द पण करू शकतो, कपात पण करू शकतो. तुम्हाला विचारतात काय करू शकतात? ओके? मात्र शिक्षेत वाढ जर करायची असेल तर अपिलीय प्राधिकारी त्या कर्मचाऱ्यास वाढीव शिक्षा करण्यास मुळातच पात्र असल्याशिवाय शिक्षेत वाढ करणार नाही.